अतिशय उत्साह भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली कमळावर उभा राहण्यासाठी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ता आणि मतदार आतुर झालेला आहे। याचं कारण की देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक अतिशय उत्कृष्ट जगामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं अशा प्रकारचं नेतृत्व मिळालेलं आहे। राज्यामध्ये देवेंद्र फडणवीससारखं एक उमद तरुण नेतृत्व या राज्याला मिळालेलं आहे आणि सुदैवानं आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री अतिशय कणखर अशा प्रकारचा मिळालेला असल्यामुळं हा समन्वय साधून आल्यामुळं मोहोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षमय अशा प्रकारचा हा तालुका झालेला आहे। आणि दुसरीकडे सगळे एकत्र आलेत त्याचं कारण की त्यांना माणसंच मिळाली नाहीत म्हणून करता सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात। पण अतिशय केविलवाणी परिस्थिती त्यांची येत्या निवडणुकीमध्ये होणार आहे। आपण बघितलं असेल की ज्यांच्या कधी आघाड्या नाही त्या वरच्या लेवलला ते सगळेच लोकपक्ष इथं त्यांच्या पक्षाची नैतिकता नीती हे सगळं सोडून या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वारू आवरण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु या तालुक्यातील मतदार शेतकरी आणि कार्यकर्ता हा 100% 12च्या 12 पंचायत समिती आणि 6च्या 6 जिल्हा परिषद मोठ्या मताधिक्यानं निवडल्याशिवाय राहणार असा मला विश्वास आहे। सगळे पक्ष नेते एकत्रित येत असताना उमेश पाटील मात्र ते स्वतःचाही फॉर्म भरतायत, भावाचाही फॉर्म भरताना आता दिसतात। कुठेतरी परिवाराचे दोन फॉर्म एकाच परिवाराचे वेगवेगळ्या पक्षात ते त्यांच्याकडे माणसंच नाहीत ना, त्यामुळं मग ते असं आणि सगळीकडे आपली दुकानदार चालली पाहिजे। आमच्याकडचा कार्यकर्ता आहे ह्याची नाळ मतदारांशी आहे, ह्याची नाळ तालुक्याच्या विकासाची आहे। पुढचे जे लोक आहेत यांची तालुक्याच्या विकासाची नाळ नाही। ह्यांचा कार्यकर्ता जनतेसाठी म्हणून काम करत नाही तर सत्तेतून संपत्ती मिळेल का म्हणून गिरायक कुठलं बी आपल्या दुकानात जावं म्हणून करता ह्या पक्षातनं एक त्या पक्षातनं एक त्या पक्षातनं अशा प्रकारची त्यांची केविलवाणी अवस्था झालेली आहे। लोक आता ओळखतात सगळं। त्यांना अनगरकरांचं बोलल्याशिवाय करमतच नाही आहे। परंतु त्यांना एक सांगतो की अनगरकरांमुळेच सत्ता मिळू शकते हे आता येत्या निवडणुकीमध्ये कळेल त्यांना। त्यांचं म्हणणं आहे की आमची लढाई ही भाजपच्या विरोधात नाही, आमची लढाई ही राजन पाटलांच्या विरोधात आहे आणि राजन पाटील मुक्त तालुका आम्ही करू। आता ही मुक्त करायचा तालुका ह्यांच्या हातात नसते, ह्यांच्या बापदादाची इस्टेट नाही आहे। तालुका कोणाच्या हातात द्यायचा मुक्त करायचा ही जनता ठरवत असती, त्यामुळे जनता ठरवल। ह्यांचं आपलं कुणाच्या बी वरातीत घोडं नाचवतात हे, ह्यांना स्वतःला एवढे लोक गोळा करा म्हणावं, मी त्यांना बिनविरोध निवडून देतो। त्यांचा असं 2017च्या निवडणुकीत बाळराजे असतील जेडपीसाठी होते, पंचायत समितीसाठी अजून किराणा होते, यावेळेस परिवारातलं कोण नाही। अहो हा आमचा भारतीय जनता पक्ष म्हणजे लोकनेते परिवार आहे। आम्ही या भारतीय जनता पक्षामधला प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा कुटुंबातला आमचा सहकारी असा आम्ही समजतो। त्यामुळे बाळराजे पाटलांवर जेवढा माझा विश्वास असेल किंवा त्याच्याकडे जेवढं माझं लक्ष असेल त्याच्यापेक्षा किंबहुना थोडं जास्त लक्ष या तालुक्यातल्या आमच्या कार्यकर्त्यावर असेल। कार्यकर्ते मोठे झाले की संघटना मोठी होती आणि म्हणून करता कार्यकर्त्यांना संधी देण्याचा ही वेळ आहे म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना संधी देत आहोत। कुरोला असेल किंवा नरखेड असेल या ठिकाणी आम्ही भाजपचे उमेदवार म्हणून नाही तर राजन पाटील म्हणूनच त्यांच्या विरोधात लढणार आहे, कारण त्यांनी प्रत्येक वेळेस तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही नरखेडमधून उभा राहा किंवा 6 पैकी कुठल्याही जिल्हा परिषदमधून उभा राहा, 1 to 1 फाईट झाली पाहिजे। कुणाची चॅलेंज स्वीकारायचं असतं? चॅलेंज स्वीकारायचं असतं की आपल्या बरोबरच्या माणसाशी। उगं कुणाची चॅलेंज स्वीकारायचं लोक हसतील मला। पैलवान आपल्या ताकदीत असला पाहिजे आहे, उगा एखाद्या असल्या पैलवानचं कशी काय तापकती लावायची आपण? त्यामुळं कुस्ती करायची असती ती आम्ही पैलवान बघून करायची असती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.